नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिक मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की आपल्याला अंक दिले जातात आणि या अंकापासून किती संख्या बनतील असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी आम्ही एक फॉर्म्युला घेऊन आलो आहोत. तर पहा, जर समजा आपल्याला एक अंक दिला असेल आणि किती संख्या तयार होतील, तर त्यासाठी आपण काय करायचं, तर 1 गुणिले 1 काय होणार आहे, 1 एकाला एकच राहणार आहे. 2 अंक दिले असतील आणि त्याच्यापासून किती संख्या तयार होतात, तर बघा 1 गुणिले 2 म्हणजेच बेका बे, म्हणजेच किती संख्या तयार होतात, तर 2 संख्या तयार होतात. त्यानंतर 3 अंक दिले आहेत, म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 3 दोन्ही 6 आणि 6 एक 6 म्हणजे 6 अंक तयार होतात. 4 अंक जर आपल्याला दिले असतील तर आपल्याला किती संख्या तयार होतील, तर बघा 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजेच 4 त्रिक 12 आणि 12 दोन्ही 24 आणि 24 एक 24 म्हणजे 24 संख्या तयार होतात. 5 अंक जर आपल्याला दिले असतील आणि 5 अंकापासून किती संख्या तयार होतील असा जर आपल्याला प्रश्न विचारला, तर बघा 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 म्हणजेच 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120